नमस्कार मित्रांनो, तर आपण आपल्या चॅनलवरती व्हिडिओ बघून या ठिकाणी आलाच असाल की घरकुल योजनेअंतर्गत आता लाभार्थ्यांना 50,000ची वाढीव रक्कम जी आहे तर ते भेटणार आहे. तर बघू शकता या ठिकाणी आपण सविस्तर जी आर जो आहे तर तो ठेवलेला आहे. तर तारीख आहे 8 जुलै 2026 रोजी हा जी आर जो आहे तर तो प्रकाशित झालेला आहे. तर याची मागणी जी आहे तर ती एप्रिल 2024मध्येच केलेली होती, पण त्याला आता सध्याला मान्यता भेटलेली आहे. त्यानुसार जी आता 50,000 वाढीव रक्कम लाभार्थ्यांना भेटणार होती तर ते आता त्याला मान्यता भेटलेली आहे आणि जे घरकुल लाभार्थी असणार आहे त्यांना वाढीव 50,000 भेटणार आहे. तर ते 50,000 भेटण्यामागचं कारण जे आहे तर यामध्ये राज्य आणि केंद्र सरकारच्या ज्या घरकुल योजना आहेत तर त्यामध्ये उर्वरित रक्कम जी शिल्लक रक्कम होती तर ती देखील मी आपल्याला दाखवतो पुढे व्हिडिओमध्ये. तर या ठिकाणी बघू शकता केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना टप्पा 2 तसेच राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजना 2024चे 24-25चे उद्दिष्टानुसार या ठिकाणी सर्वसाधारण प्रवर्गातील मंजूर घरकुल लाभार्थ्यांना अतिरिक्त राज्य हिस्सा. तर या ठिकाणी आता 50,000 रुपयाचा जो अतिरिक्त हिस्सा जो आहे तर तो भेटणार आहे. या ठिकाणी जो फंड शिल्लक होता तर तो बघू शकता आपण. याची सविस्तर लिंक जी आहे किंवा हा जो सविस्तर जी आर आहे तर तो ऑफिशियल वेबसाईटवरती आपल्याला भेटून जाईल किंवा आपल्या वेबसाईटवर देखील अवेलेबल करून दिलेला आहे. तर त्या ठिकाणी देखील आपण बघू शकता. आता हे जे 50,000 एक्स्ट्राचे आहे तर ते कोणाला भेटणार आहे? सर्वात महत्त्वाचं म्हणजे आता जे नवीन लाभार्थी याद्या निघणार आहेत घरकुलच्या, ज्यांनी आतापर्यंत एकही हप्ता जो आहे तर तो घेतलेला नाही किंवा त्यांचं घरकुल आतापर्यंत मंजूर झालेलं नव्हतं, अशा लाभार्थ्यांना आता जी वाढीव 50,000ची रक्कम आहे तर ती भेटणार आहे. तर यामध्ये सोलार आणि इतर डेव्हलपमेंटसाठीची जी 50,000 जे आहे तर ते देण्यात आलेले आहेत. बाकी आपण घरकुल योजनेसाठी अर्ज केलेला आहे का नाही कमेंट करा. मागे ॲप्लिकेशनद्वारे आवास ॲप्लिकेशन जे होतं त्याद्वारे घरकुलचे सर्वेक्षण सुरू होते, त्यावेळेस आपण सर्वेक्षण केलेलं आहे का खात्री करून घ्या.